स्टार प्रचारकांच्या यादीतून गच्छंती झाली आहे। काँग्रेसच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टीचा प्रस्ताव दिल्लीला पाठवण्यात येईल। काँग्रेस शिस्तपालन समिती आता याबाबतचा निर्णय घेणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, संजय निरुपम यांची स्टार प्रचारकांच्या यादीतून आता गच्छंती झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि काँग्रेसची बैठक झाली, त्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टीचा प्रस्ताव आता दिल्लीला पाठवण्यात येईल। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दैवी सध्या आपल्यासोबत आहेत। धनंजय, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, संजय निरुपम यांची आता स्टार प्रचारकांच्या यादीतून गच्छंती झाल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर संजय निरुपम हे नाराज असलेले पाहायला मिळाले आणि त्यांनी वेळोवेळी या सगळ्या संदर्भातली नाराजी जी आहे ती मांडताना देखील ते पाहायला मिळत होते आणि अशातच त्यांनी काँग्रेसच्या पक्षाविरोधी काही भूमिका घेतल्या। त्यामुळे पक्षात देखील या सगळ्या संदर्भातल्या हालचाली ज्या आहेत त्या वाढताना पाहायला मिळत होत्या। मात्र या सगळ्या संदर्भात प्रचारकांची स्टार प्रचारकांची यादी जेव्हा आली त्यात संजय निरुपम यांचं नाव होतं। आता हे नाव जे आहे त्याची गच्छंती करण्याचा निर्णय जो आहे तो आज प्रचार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचं माहिती जी आहे ती समोर येते। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर हा सगळा अहवाल जो आहे तो हायकमांडला पाठवला जाईल आणि त्याचबरोबर संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी असा देखील अहवाल जो आहे तो हायकमांडला दिल्लीत पाठवण्यात येणार आहे। त्याचबरोबर या सगळ्या संदर्भात हायकमांड निर्णय घेणार आहे, पण तत्पूर्वी महाराष्ट्रामधून हा प्रस्ताव जो आहे तो दिल्लीला पाठवण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर येते। त्यामुळे आता पक्षातून संजय निरुपम यांची हकालपट्टी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या सगळ्या संदर्भातला निर्णय जो आहे तो दिल्ली दरबारी होणार आहे, हायकमांड घेणार आहे काँग्रेसचं। त्यामुळे नक्कीच आजच्या बैठकीत सगळ्यांकडून संजय निरुपम या सगळ्या संदर्भात त्यांची हकालपट्टी करण्यात यावी याला एकमताने मंजुरी जी आहे किंवा एकमताने या बैठकीत हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला पाहायला मिळाला। नक्कीच आता त्यांची हकालपट्टी होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि जर पक्षविरोधी भूमिकेमुळे जर ही कारवाई झाली तर पुढची संजय निरुपमची भूमिका काय असेल हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच धनंजय, त्यांची हकालपट्टी नक्की होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।